लोककल्याणासाठी गुवेत अनुष्ठानाला बसलेल्या एका महाराजाला वटसिद्ध नागनाथ महाराजांनी सापाच्या वेशात रात्रीच्या वेळी गुहेत येऊन दर्शन दिले असल्याची भावना सदरील अनुष्ठानाला बसलेल्या महाराजांनी व्यक्त केल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होतोय। सदरील व्हिडिओ लातूरच्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथीत असल्याचे खुद व्हिडिओत दिसणारे आणि अनुष्ठानाला बसलेले वटसिद्ध नागनाथ महाराजाचे शिष्य नवनाथ महाराज असल्याचे ते स्वतः सांगत आहेत। त्यांच्यासोबत काही तरुण भाविक देखील या गुहेत दिसत आहेत। या वर्षातला अर्धा पावसाळा संपला असला तरी देखील लातूर जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस पडला नाही। त्यामुळे चांगला पाऊस पडावा यासाठी सध्या गावागावात नागरिकांकडून देवी देवतांना साकडं घालण्यात येत आहे। तर वटसिद्ध नागनाथ महाराजांचे शिष्य नवनाथ महाराज देखील चांगला पाऊस पडावा, अन्नधान्य भरपूर पिकावं यासाठी ते वडवळ नागनाथ येथे एका गुहेत अनुष्ठानाला बसले असल्याचे ते स्वतः सांगत आहेत। आणि त्याचवेळी त्यांना गुहेत एक साप दिसलाय। ते साप नसून खुद वटसिद्ध नागनाथ महाराज सापाच्या वेशात दर्शन देण्यासाठी गुहेत आले असल्याचं मानून वटसिद्ध नागनाथ महाराज की जय असो जयघोष करत असलेला एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्यामुळे लातूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय। दर्शन दिलं ठीक आहे। ओम चैतन्य श्री वटसिद्ध नागनाथ महाराज की जय। आज माझी पहिलीच वटसिद्ध नागनाथ इथे तपस्या आहे आणि पहिल्याच दिवशी नागनाथ महाराज यांनी आज मला दर्शन दिलं। आदेश अलख निरंजन श्री गुरुदेव दत्त। वटसिद्ध नागनाथ महाराज की जय। तक्षक नाग महाराज की जय। ओम आय पद्मिनी देवे नमः। मी वटसिद्ध नागनाथ शिष्य नवनाथ महाराज या वडवळ गावाच्या लोककल्याणासाठी मी 30 दिवस अनुष्ठान केलं आहे आणि हे अनुष्ठान मोहमाया परे आहे। तसेच आज आमचे गुरुबंधू देखील माझी भेट घेण्यासाठी आले आहेत आणि त्यांनी या गुफेत जाण्याचा प्रयत्न केला। तर आम्हाला वटसिद्ध नागनाथ यांनी नागरूपात आज दर्शन दिलं आहे आणि पहिलाच माझा तपस्येचा दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी वटसिद्ध नागनाथ यांनी दर्शन दिलं आहे। बोला वटसिद्ध नागनाथ महाराज की जय।